नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी शिक्षक भरती टेट, महाटेट, तलाठी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच पंचायत राज व्यवस्था यावर आधारित 50 अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग सुरू करूया। पंचायत राज व्यवस्था 50 महत्त्वाचे प्रश्न। भारतात पंचायत राजची शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली? पर्याय आहेत अशोक मेहता समिती, बळवंतराय मेहता समिती, लना बोंगिरवार समिती, व्ही.पी. नाईक समिती। उत्तर आहे बळवंतराय मेहता समिती। दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? पर्याय आहेत 2 ऑक्टोबर 1959, 1 मे 1960, 1 मे 1962, 26 जानेवारी 1950। तर उत्तर आहे 1 मे 1962। पुढचा प्रश्न आहे पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात। उत्तर आहे राजस्थान। ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? सरपंच, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी। उत्तर आहे ग्रामसेवक। जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी। उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी। ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 18 वर्ष, 25 वर्ष, 21 वर्ष, 30 वर्ष। उत्तर आहे 21 वर्ष। 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आली? 1990, 1992, 1994, 1995। उत्तर आहे 1992। पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी। उत्तर आहे गटविकास अधिकारी। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष। उत्तर आहे 2.5 वर्ष। ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? पर्याय आहेत ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, कोतवाल। उत्तर आहे सरपंच। महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत? 36, 34, 35, 33। उत्तर आहे 34। बळवंतराय मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राजची शिफारस केली आहे? पर्याय आहे द्विस्तरीय, त्रिस्तरीय, 4 स्तरीय, 1 स्तरीय। उत्तर आहे त्रिस्तरीय। ग्रामपंचायतीच्या सदस्यांना काय म्हणतात? नगरसेवक, सदस्य, पंच, सरपंच, आमदार। उत्तर आहे सदस्य, पंच। जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती असते? शिक्षण समिती, आरोग्य समिती, स्थायी समिती, समाज कल्याण समिती। उत्तर आहे स्थायी समिती। पंचायत समितीला पंचायत राजचा कणा असे कोणी म्हटले आहे? महात्मा गांधी, पंडित नेहरू, बळवंतराय मेहता यापैकी नाही। तर उत्तर आहे बळवंतराय मेहता। ग्रामसेवकाचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते? राज्य सरकारचा निधी, ग्रामपंचायत निधी, जिल्हा परिषदेचा निधी, संचित निधी। तर उत्तर आहे जिल्हा परिषदेचा जिल्हा निधी। नगरपालिका हा विषय कोणत्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे? 71वी घटनादुरुस्ती, 72वी, 73वी, 74वी। तर उत्तर आहे 74वी घटनादुरुस्ती। स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला मानले जाते? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो। तर उत्तर आहे लॉर्ड रिपन। ग्रामपंचायतीचे वॉर्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? सरपंच, तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त। उत्तर आहे तहसीलदार। पंचायत समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी। उत्तर आहे सभापती। 21 ते 30 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तहसीलदार, जिल्हाधिकारी, पंचायत समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी। उत्तर आहे पंचायत समिती सभापती। जिल्हा परिषदेचा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त। उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष। पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? अशोक मेहता, L.M. सिंघवी, P.K. थुंगन, B आणि C दोन्ही। तर उत्तर आहे B आणि C दोन्ही म्हणजे L.M. सिंघवी, P.K. थुंगन या दोन्ही समितींनी पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली। जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी सीईओ कोण असतो? IAS अधिकारी, MPSC अधिकारी, राजकीय नेता की यापैकी नाही? तर तो आहे IAS अधिकारी। ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी,
विभागीय आयुक्त, राज्य शासन, मुख्य कार्यकारी अधिकारी? तर उत्तर आहे राज्य शासन. ग्रामदान ही संकल्पना कोणाची आहे? महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी, बाबा आमटे? उत्तर आहे विनोबा भावे. वर्षातून किमान किती ग्रामसभा होणे बंधनकारक आहे? 2, 4, 6, 12? उत्तर आहे 4. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त? उत्तर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री. पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या कोणाकडून निश्चित केली जाते? सरपंच, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग? तर उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. ग्रामगीता कोणी लिहिली? संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, गाडगे महाराज? उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1960, 1961, 1962, 1958? उत्तर आहे 1962. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या किती असते? 5, 7, 9, 11? उत्तर आहे 7. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? 1955, 1958, 1960, 1962? उत्तर आहे 1958. गटविकास अधिकाऱ्यावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? सभापती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO, विभागीय आयुक्त? तर उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. न्यायपंचायतीची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बळवंतराय मेहता, अशोक मेहता, वसंतराव नाईक? यापैकी नाही. उत्तर आहे अशोक मेहता. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते आहे? सरकारी अनुदान, स्थानिक कर, कर्ज, देणग्या? उत्तर आहे स्थानिक कर. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? जिल्हा परिषद, राज्य सरकार, ग्रामपंचायत, सभापती? उत्तर आहे जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या किमान किती असते? 40, 50, 60, 75? उत्तर आहे 50. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विभागाचा प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी? यापैकी नाही. उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पंचायत दिन भारतात कधी साजरा केला जातो? 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 24 एप्रिल, 1 मे? उत्तर आहे 24 एप्रिल. 73व्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आले होते? 33%, 50%, 25%, 40, 20%? उत्तर आहे 33%. महाराष्ट्रात हे 50% आहे. पंचायत राज व्यवस्थेचे सर्वात खालचे स्तर कोणते? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामसभा? उत्तर आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीच्या 2 सभांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे? उत्तर आहे 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने? ग्रामपंचायतीच्या 2 सभांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे? उत्तर आहे 1 महिना. महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती 1970चे अध्यक्ष कोण होते? ल. ना. बोंगिरवार, P.B. पाटील, वसंतराव नाईक? यांपैकी नाही. ल. ना. बोंगिरवार. महाराष्ट्रात थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत पहिल्यांदा कधी सुरू झाली? 2015, 2017, 2019, 2022? उत्तर आहे 2017. जिल्हा परिषदेचे विसर्जन झाल्यानंतर किती महिन्याच्या आत निवडणूक होणे गरजेचे आहे? 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष? उत्तर आहे 6 महिने. पंचायत राजमध्ये सुधारणा करण्यासाठी P.B. पाटील समिती कधी नेमली गेली? 1980, 1984, 1986, 1990? उत्तर आहे 1984. ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती असावे? 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष? उत्तर आहे 18 वर्ष. जिल्हा परिषदेचा अंदाजपत्रक कोण तयार करतो? अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त समिती, स्थायी समिती? उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. 50. 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणते परिशिष्ट जोडले गेले? 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणते परिशिष्ट जोडले गेले? 10वे, 11वे, 12वे, 9वे? उत्तर आहे 11वे. तर मित्रांनो, हे होते पंचायत राज व्यवस्थेवर आधारित 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आपल्या शिक्षक भरती गाईड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.